त्याबद्दल एकनाथ शिंदे विकट हास्य रावणाप्रमाणे करत असतील, ते काल रावणाप्रमाणे हसेल. कसले चौकार आणि षटकार मारताय तुम्ही? मला सांगा जरा. आज तुमच्या हातामध्ये पाशवी सत्ता आहे, पैसा आहे आणि दिल्लीतील व्यापाऱ्यांचा आशीर्वाद आहे, म्हणून तुम्ही करू शकता. तुम्ही असे कार्यकर्ते फोडून दाखवा ज्यांना काहीच नको आहे, ज्यांना काही नको, ज्यांना कोणताही मोह नाही तुमच्या पदाचा, प्रतिष्ठेचा, पैशाचा, आणि मग आम्हाला अशा प्रकारे हसून दाखवा. काय चाललंय या राज्यामध्ये? या राज्याची जी नासाडी सुरू आहे, वैचारिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या जे अधपतन सुरू आहे, त्याचा काळा कुठे इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा त्यातली अनेक पानं ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेवर लिहिले जाईल. पण राऊतसाहेब, आता तुम्ही एक मोठं विधान केलं. तुम्ही म्हणालात की पक्षाला आत्मचिंतनाची गरज आहे. गेल्या 4 वर्षात जे काही घडलं आणि अलीकडच्या काळात 6 खासदार फुटले आणि काल सचिन अहिर यांचा एक अनपेक्षित धक्का. आता हे आत्मचिंतन कधी केलं जाणार आहे? आणखी किती वाढ बघितली जाणार? एक लक्षात घ्या तुम्ही, 6 खासदारांपैकी 5 हे काँग्रेसमधून आले होते. आता माझ्या बाजूला अमोल पवार आहे, त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली नाही तरी ते पक्षाबरोबर आहे. ते विधानसभेला सुद्धा इच्छुक होते. खेडला बाबाजी काळ्यांना उमेदवारी दिली, त्यांनी बाबाजी काळ्यांचं काम. असे कार्यकर्ते दुर्मिळ असतात, असे कार्यकर्ते फार दुर्मिळ असतात. पक्षाबरोबर राहणारे, जे दुसऱ्या प्रवाहातून आले पण पक्षाबरोबर राहतात. सचिन अहिर यांच्यासारख्याला सर्व काही मिळालं. जे 5 खासदार फुटून गेले त्यांना सर्व काही मिळालं. इतकं कशाला? एकनाथ शिंदेना या पक्षातली सर्वोच्च पदं दिली. त्यांच्या मुलाची डॉक्टरकी जी आहे ती संशयास्पद आहे, ती चालेल नाही चालेल, म्हणून उद्धव ठाकरेंनी त्याला करिअर म्हणून खासदार केलं. आता तो आम्हाला अक्कल शिकवतो. ते सगळे त्यांच्याबरोबर गेलेला प्रत्येक जण हा उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेनेचा लाभार्थी आहे. सगळे लाभार्थी जात आहे, हे लक्षात घ्या. सगळे लाभार्थी चाललेले आहेत. ज्यांना जास्तीत जास्त लाभ दिला आमच्या सरकारच्या विरोध असतात, की आम्हाला माहिती आहे हा माणूस टिकणार नाही, हा माणूस राहणार नाही, तरी त्यांना देण्यात आलं. माणसांची ओळख राजकारणामध्ये ही एका नजरेत व्हायला पाहिजे. हे जे तुम्ही विधान म्हणालात, ही ओळख चुकलेली आहे का? शिवसेना, उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरे, हे माझं मत आहे. उद्धव ठाकरेंची व्यक्ती, मी उद्धव ठाकरे साहेबांचं बोलत नाही. माणसांची राजकारणामध्ये ओळख असायला पाहिजे. सगळी मंडळी होती आणि जी आता त्यांना सोडून चालली. नाही, आपण काही लोकांना कारण नसताना थोडं अति देतो, त्याच्यामुळे इतर निष्ठावंत सुद्धा नाराज होतात. ज्यांच्यामुळे पक्ष उभा आहे, ज्यांच्यामुळे पक्ष टिकला आहे, हे सर्वात पक्षातल्या गोष्टींविषयी म्हणतो. आता धनंजय मुंडेंना काय कमी दिलं होतं शरद पवारांनी? अजित पवारांना काय कमी दिलं होतं? शरद पवार अजित पवार कोण होते? कर्तृत्व, कर्तव्य या पुढल्या गोष्टी हो सत्ता आल्यावरती का? एकनाथ शिंदेना जर माननीय उद्धव ठाकरेंनी एका पाठोपाठ अशी पद्धत दिली नसती तर कसला कर्तृत्व आणि कसलं कर्तव्य? नगरसेवकच राहिले असते ना. ते घरा जो आहे मूळ त्याचं स्रोत आहे, तो पक्ष, तो नेता, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ज्या दिवशी एकनाथ शिंदे दमतील हे सगळं गोळा करताना आणि पडतील, तेव्हा त्यांना शेवटी 5 फूट जमीनच लागणार. लक्षात घ्या, 2 गज जमीनच लागणार. माणसाला कुठे थांबावं हे कळलं पाहिजे. ज्याला कुठे थांबावं कळत नाही त्याचा अंत अत्यंत वाईट होतो. पण जे प्रतिनिधी तुमच्या पक्षातून गेले, काल त्यांनी कसं विधान केलंय की साधा जे दगड उचलत नाही त्यांनी मला टिकवण्याच्या भानगडीत करून शिवसेनेमध्ये येऊन त्याने किती दगड मारले? शिवसेनेत आल्यावर त्यांनी किती दगड मारले हिशोब द्यावा ना. आधी काय चाकू सुरे फिरवले असतील मला माहीत नाही, ते आम्ही फिरवले. पण शिवसेनेमध्ये येऊन
किती दगड मारले. शरद पवारांनी काय दगड मारले होते काय? आता जे गेलेत एकनाथ शिंदे किती दगड मारले? ते म्हणतात बेळगावच्या आंदोलनात गेलो. दाखवा ना, मी रोज म्हणतो दाखवा दाखवा. आंदोलनं शिवसेनेची होती, हे नेते होते. पुढे दगड मारणारे वेगळेच होते. दगड मारणारे आजही मूळ पक्षामध्ये आहेत, हे तुम्हाला मी सांगतो. ते गेले नाही. दगड मारणारा प्रत्येक कार्यकर्ता आजही मूळ पक्षामध्येच आहे. तुमच्याबरोबर गेलेले आहेत ते आर्थिक लाभासाठी गेले. इथे ज्यांनी लाभ मिळवला ते तिकडले लाभार्थी होऊ इच्छुक आहेत. हे लाभार्थी इकडून तिकडे जात आहेत. उद्या इथे लाभ मिळाल्यावर ते परत आमच्या दारामध्ये उभे राहतील. पण अलीकडच्या काळात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत, फडणवीसांच्या बाबतीत जी काही विधानं केली